मित्रांनो, मान्य श्री नामदेव पाटील अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान. मित्रांनो, माहिती ना मैदान कुठलं आहे? सत्यजित केसरे. मित्रांनो, मागच्या जी बाईट पडली होती आणि इंस्टावर खूप लोकांनी प्रेम दिलं आणि मित्रांनो खरोखर एवढं भारी वाटलं की आज ह्या भागामध्ये सर्वात टॉपचं मैदान भरतं आणि चौथं पर्व असणार आहे आणि 3 टप्पा म्हणजे सर्व फाटीबिटी पाडून झालेलं आहे. तर बाकी काही अडचण नाही. आज सर्व कमिटी आज उपस्थित. बघा मित्रांनो, आजचा मैदान बाहेर 5-6 दिवस असेल तर रात्रदिवस मेहनत करत्या. काही मैदानची सेवा असते. आज सर्व आहेत. दादा नमस्कार. नमस्कार दादा. त्याशी फाटी नव्हती झाली, आज फाटी झाली. दादा कसं वाटतं की आज फाटी झालं? कसं मैदान वाटतंय? हो, वाटलेलं 17 तारखेचं आमचं जे मैदान आहे, आमचे नेते नामदेवराव पाटील अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त जे 17 तारखेला होणारं मैदान आहे, या मैदानाची पूर्वतयारी तुम्ही मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वी ज्या वेळेला आला होता मैदानामध्ये किंवा इथे येऊन आमची जी तुम्ही बाईट घेतली, त्या बाईटच्या वेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हे आज तुम्हाला फरक दिसतोय. म्हणजे त्यामध्ये आम्ही फाटी तयार करणे असेल, इथलं जे जाग्यावलं काम असेल, हे काम आता आमचं पूर्णत्वाकडे जात आहे आणि 17 तारखेचं जे मैदान होणार आहे ते प्रचंड असं उत्स्फूर्त लोकांचे सुद्धा आता आम्हाला आमचा बॅनर प्रसिद्ध झाल्यानंतर फोनसुद्धा यायला लागलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मैदान पार पाडायचं आमची मानशी आहे आणि सालाबादप्रमाणे हे आम्ही आमचं मैदान अतिशय उत्तम रीतीनं पार पाडू. दादा, नोंदणीचा विषय का? लय जणांचे कमेंट आले की नोंदणी कधीपासून चालू होणार आहे? आज 12 तारीख, आजपासून नोंदणी चालू झाली का? आम्ही आमचा बॅनर प्रसिद्ध केला, त्याला जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत आणि त्या बॅनरवर प्रसिद्धी करतानाच आम्ही ऑनलाईन नोंदणीसाठी एक 4 नंबर आम्ही दिलेले आहेत. मागच्या बाईटमध्ये आम्ही तुम्हाला बोललो होतो की आमची नोंदणीची प्रक्रिया ही 12 तारखेपासून म्हणजे आजच्या दिवसापासून चालू झालेली आहे आणि ती नोंदणी 16 तारखेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 17 तारखेला आपलं मैदान आहे. 16 तारखेला संध्याकाळी लॉट जे आहेत आपले, ते लॉट सगळे आपण आपल्या लाईव्हद्वारे प्रक्षेपित करणार आहोत. दादा, मेन मुद्दा एक पावसाचा निसर्गाचा कसं होतं, पण काही झालं तरी मैदान पार पडणार आहे आपलं. तुम्हाला सांगतो, मी आपल्या बाईटच्या माध्यमातून सर्व बैलगाडी शौकीनींना, बैलगाडी मालकांना या ठिकाणी विनंती करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. आमचं हे जे रान आहे हे अतिशय चांगल्या प्रकारचं रान आहे. येत्या 2-3 दिवसात, 4 दिवसात जरी पाऊस झाला तरीसुद्धा हे मैदान 100% या ठिकाणी होणार आहे आणि त्याची खात्री आम्ही ह्या बाईटच्याद्वारे आपणास देतो. आणि हे मैदान ज्या नेत्याच्या नावानं आम्ही आयोजित केलेलं आहे, त्या नेत्याचे जे सर्व कार्यकर्ते असतील, काय असतील, हे मैदान पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपण सर्व गाडी मालकांना माझी विनंती आहे की आमची परमिशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे. येत्या उद्या किंवा परवा दिवशी परमिशन आमच्या हातात मिळते आहे आणि त्यामुळं मी सर्वांना विश्वस्त करतो की हे मैदान 100% 17 तारखेला वारुंजी मुक्कामी होणार आहे. आपण आमची तयारी बघताय, या तयारीमध्ये आम्ही 90% तयारी या ठिकाणी पूर्ण केली आहे. फाटी आता पूर्णपणे तयार आहे. या फाटीला जाणकारांच्या माध्यमातून आम्हाला जे काय अजून करावं लागणार आहे ते सर्व करायची तयारी आमची आहे. आणि अतिशय उत्तम असं मैदान, निपक्षपाती मैदान या ठिकाणी, जसं आमच्या नेत्याचं नाव आहे त्या नावाला शोभेल असं मैदान या ठिकाणी आम्ही पूर्णत्वास घेऊन जाणार आहोत. दादा, आता तिसरा मुद्दा म्हणजे बैल बांधा, लोक बैल बांधतात किंवा आज आसपास ऊस आहे किंवा काय अडचण काय, त्यांना सांग काय दिसेल? आता तुम्ही तुमच्या ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी या पूर्ण मैदानाचं चित्रीकरण करा आणि प्रदर्शित करा. आजूबाजूला कुठेही लाईटचा डांब असेल, विहीर असेल किंवा बैलाला किंवा गाडी मालकाला किंवा ड्रायव्हरला इजा होईल असं कोणतंही या ठिकाणी अडथळा आमच्या या मैदानामध्ये नाही. काही ठिकाणी पाण्याच्या टिया आहेत, त्या टियासुद्धा आम्ही काढून घेणार आहोत आणि बैलांना आणि बैलगाडी मालकांना आणि बैलगाडी ड्रायव्हरांना कोणतीही इजा होणार नाही याची खात्री या ठिकाणी आम्ही देतो. अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी ही फाटी तयार करत आहोत आणि ती आपण आता आपल्या शूटद्वारे दाखवा अशी माझी आपणास विनंती आहे. दादा, एक मुद्दा म्हणजे भरपूर कमेंट आलेत की लांबून जी बैल मालक आदल्या दिवशी येणार आहे त्यांची सोय कशी करण्यात येणार? पहिल्या बाईटमध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, आमच्याकडे इथं आदल्या दिवशी जे बैलगाडी मालक येणार आहेत, हे लांबून येणार आहेत, त्यांच्या चाऱ्याची, पाण्याची सोय या ठिकाणी नामदेव पाटील अप्पा युथ फाउंडेशनच्या वतीनं आम्ही करणार आहोत. याची दक्षता घ्या आणि आपण भरभरून असा प्रतिसाद देऊन या 4 दिवसात आपल्या बैलगाड्यांची नोंद आमच्याकडे करा अशी मी आपणास विनंती करतो. दादा, ही बैलगाडी क्षेत्र खरोखरच आज आपणचा वाढदिवसानिमित्त घेतले सत्यजित केसरे. दादा, कसं वाटतं की ही भागात सर्वात मोठं आता भागातलं लास्टच मैदान असणार आहे? कसं होतं आहे, प्रत्येक वेळेला आमच्या नेत्यांचा वाढदिवस आहे तो असा हा बरोबर मे महिन्याच्या अखेरीलाच असतो आहे. त्यामुळं हे मैदान घेताना आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. का तर
हे वातावरण असेल किंवा शेतकऱ्यांची थोडीशी रानं मोकळी असतात, त्यांना थोडीशी पिकं करायची घाई असते, परंतु प्रत्येक गोष्ट आम्हाला संघर्षातूनच करायची सवय आहे. आमच्या नेत्याची शिकवणच आहे त्या पद्धतीची. परंतु झालेली पाठीमागची जी 3 मैदानं आहेत त्या मैदानामध्ये कुठेही कसलंही गालबोट अथवा कुठंही कसलीही अडचण या ठिकाणी निर्माण झालेली नाही. त्याच पद्धतीनं या मैदानामध्ये सुद्धा बक्षिसाची रक्कम असेल किंवा बैलगाडी मालकांवर होणारा एका ठिकाणी होणारा जो अन्याय आहे असा कुठल्याही प्रकारची गोष्ट या ठिकाणी होणार नाही. आणि आम्हाला हे जे मैदान तर पूर्णत्वास नेत असताना अतिशय आनंद होतो आहे. आणि हे बैलगाडीचं मैदान आपल्या या विभागातलं शेवटचं मैदान आहे. अतिशय सुंदर रीतीनं हे मैदान पार पाडलं जाईल. खूप खूप धन्यवाद दादा. मित्रांनो, आजपासून नोंदणी चालू झालेली आहे, पण जेवढी होईल तेवढी नोंदणी करून करूया. आणि जेवढे 4 नंबर दिलेत त्यांना कॉन्टॅक्ट करा. जर काही अडचण आली तर किंवा मला किंवा आपल्या पेजला रिक्वेस्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता. कॉल बिल असला तर आपण पूर्ण इन्क्वायरी करू आणि कंटिन्यू जे आता तुम्हाला फाटीचा व्हिडिओ आपल्या इंस्टा पेजवर आणि युट्यूबला आपण थोड्या वेळात सोडणार आहे. मित्रांनो, कसं वाटतं नियोजन आणि काय आपल्याला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. दादा, आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप उंचाव गेले. आता वारूंचे गाव आता वेळेनुसार प्रत्येक गावामध्ये मैदान भरत असते, पण वारूंचे गाव टॉप यायला लागले. काय सांगतील, कसं वाटतं ज्या भागात वारूंचे नाव घेतलं जातंय? मी तुम्हाला पहिल्या बाईटमध्ये सुद्धा बोललो होतो की आमच्या गावामध्ये सुद्धा पळाव बैल आहेत, आमच्या गावामध्ये सुद्धा चांगले बैलगाडी मालक आहेत. या बैलगाडी मालकांच्या अनुभवातनं, यांच्या सहकार्यातनं आम्ही हे गेली 4 वर्ष झालं मैदान आयोजित करतो आहे. आणि या मैदानामध्ये नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जे मैदान आयोजित करतो आहे यामध्ये आमच्या गावाचं नाव असेल हे आता चांगल्या स्तरावर बैलगाडी क्षेत्रामध्ये घेतलं जातं आहे. का तर एक निष्पक्षपातीपणे केलेलं मैदान म्हणून आमचं नाव लौकिक आहे. त्याचा अभिमान आम्हा सर्व वारूंजी ग्रामस्थांना असेल, नामदेव पाटील यूथ फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना असेल. अतिशय चांगला अभिमान आहे. आणि हे मैदान पार पडत असताना ह्या जागा मालक असतील, जमीन मालक असतील, आमच्या गावातले ज्येष्ठ बैलगाडी मालक असतील यांचं प्रचंड असं मार्गदर्शन, यांचं चांगलं सहकार्य आम्हाला सर्व तरुण कार्यकर्त्यांना, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळत आहे. आणि या सर्वांच्या योगदानातून हे मैदान आम्ही पूर्णत्वास नेत असताना आम्हाला प्रचंड असा आनंद होत आहे. मित्रांनो, भारी वाटते की आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठं उंचावर गेले आणि प्रत्येक गावामध्ये बैलगाडी क्षेत्र असं एक वारूंच्या कराड तालुक्यामध्ये एक वारूंचे गाव, एक छोटंच गाव आहे, पण मित्रांनो लय भारी गाव आहे. 100% सर्वांनी या आणि जर कुठं अडचण आली तर कमेंट करा. धन्यवाद.